वाटाणा हे प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे। आज आपण या पिकावर येणाऱ्या प्रमुख किडींबद्दल आणि त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य उपायांवर चर्चा करणार आहोत। चला तर पाहूया या किडींची ओळख, त्यांच्यामुळे होणारे नुकसान आणि त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन। पहिली कीड आहे पाने पोखरणारी अळी। ह्या अळ्या पानामध्ये शिरतात आणि नागमोडी वळणाची पोखरण करतात, त्यामुळे पानातील हिरवा भाग संपून जातो आणि पानाची वाढ थांबते। पुढील कीड आहे घाटे अळी। ह्या अळीचा रंग पोपटी असतो, पण वेगवेगळ्या रंगछटा असलेल्या अळ्या दिसतात। त्यांच्या शरीराच्या बाजूला तुटक तुटक उभ्या रेषा देखील आढळतात। ही अळी कोवळी पाने, कळ्या आणि फुलं कुरतडतात। शेंगांमध्ये शिरून एका शेंगेतील काही दाणे फस्त करून पिकाचं नुकसान करते। तिसरी महत्त्वाची कीड आहे मावा। मावा कीड कोवळ्या पानातील आणि शेंड्यातील रस शोषून घेते, ज्यामुळे झाडे पिवळी पडतात आणि त्यांची वाढ थांबते, त्यामुळे उत्पादनात घटही येते। चला तर पाहूया या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन काय आहेत। पीक काढल्यानंतर जमिनीची खोल नांगरणी करा, यामुळे मातीतील किडींची अंडी नष्ट होण्यास मदत होते। पिकाचे अवशेष आणि धसकटे गोळा करून नष्ट करा। आजूबाजूच्या बांधावरील द्विदल वर्गीय तण नष्ट करावीत। पिकाच्या फेरपालटीत बाजरीसारख्या पिकांना प्राधान्य द्या, यामुळे किडींचा प्रादुर्भावात घट येते। वाटाण्याच्या बियाणात प्रति हेक्टर 100 ग्राम प्रमाणे लवकर येणाऱ्या ज्वारीचे बियाणे मिसळून पेरणी करा, यामुळे ज्वारीचे पीक पक्षी थांबे म्हणून काम करेल आणि नैसर्गिकरित्या किडींवर नियंत्रण मिळवता येईल। याशिवाय कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर केल्याने किडींचा नाश करता येईल। पाने पोखरणारी अळी नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस 36 SL 20 मिली प्रमाणे फवारणी करा। घाटे अळी नियंत्रणासाठी मॅलाथिओन 50 EC 30 मिली प्रति हेक्टर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा। किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर करा। या उपायांमुळे वाटाणा पिकाचे योग्य संरक्षण होईल व तुमच्या उत्पादनात वाढ होईल। ही माहिती तुम्हाला माहिती होती का? मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच काही नवनवीन माहितीसाठी किसान राजला बघत राहा। किसान राज, किसान राज।